श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या आहे 19 एप्रिल, वार आहे रविवार आणि उद्या आलेली आहे अक्षय तृतीया. त्यासोबतच या दिवशी अन्नपूर्णा जयंती ही सुद्धा आलेली आहे. तर अक्षय तृतीया हा जो सण आहे तर तो आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचा मानला गेला आहे. हा 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे आणि या दिवशी आपण कोणताही शुभ मुहूर्त न पाहता कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करू शकतो. या दिवशी बघा सोने चांदीची खरेदी देखील केली जात असते आणि या दिवशी जर आपण सोने किंवा चांदीची खरेदी केली तर ते मोडण्याची किंवा विकण्याची कधीही आपल्यावरती वेळ येत नाही आणि म्हणूनच आपण या दिवशी सोने चांदी खरेदी करणं अतिशय शुभ मानलं जात असतं. त्यासोबतच बघा या दिवशी अनेक सेवा आणि उपायसुद्धा केले जात असतात. या दिवशी अन्नपूर्णा जयंती असल्यामुळं आपल्याला अन्नपूर्णा देवीला हे एक वस्तू अर्पण करायची आहे. यामुळं आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होईल. वर्षभर घरात धनधान्य संपत्तीची कमी पडणार नाही. तर अन्नपूर्णा देवीला कोणती वस्तू अर्पण करायची आहे, कोणत्या वेळेमध्ये करायची आहे याची संपूर्ण माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग अशा नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर अक्षय तृतीयेसोबतच या दिवशी अन्नपूर्णा जयंती आहे. माता पार्वतीनं याच दिवशी अन्नपूर्णा देवीचं रूप धारण केलं होतं. म्हणजेच त्या अन्नपूर्णा देवीच्या रूपामध्ये पृथ्वी तलावरती अवतरित झाल्या होत्या आणि म्हणूनच हा दिवस अन्नपूर्णा जयंती म्हणून साजरा केला जात असतो. आता प्रत्येकाच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीची जी मूर्ती आहे तर ती असतेच. अन्नपूर्णा देवीची जर आपण आपल्या घरामध्ये पूजा केली, सेवा केली तर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्य संपत्ती ही जी आहे तर ती कमी पडत नाही. म्हणूनच आपल्याला ही एक वस्तू अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे. या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. अक्षय तृतीयेची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे. आपल्या पितरांची पूजा करायची आहे. माता लक्ष्मीची, भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करायची आहे आणि नंतरच आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर एका स्वच्छ ताम्हणामध्ये आपल्याला अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे आणि उसाच्या रसानं आपल्याला शक्य असेल तर अन्नपूर्णा देवीचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना ओम अन्नपूर्णा देवे नमः किंवा अन्नपूर्णा स्तोत्राचं आपल्याला पठण करायचं आहे. त्यानंतरनं उसाच्या रसानं अभिषेक करून झाला की स्वच्छ पाण्यानं अभिषेक करून घ्यायचा आहे आणि नंतरनं ही मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. जर तुम्हाला या दिवशी उसाचा रस भेटलाच नाही तर अगदीच तुम्ही स्वच्छ पाण्यानं किंवा गंगाजलानं जरी अभिषेक केला तरीही चालणार आहे. यानंतरनं ती मूर्ती जी आहे तर ती आपल्याला एका वाटीमध्ये ठेवायची आहे. तर त्या वाटीमध्ये आपल्याला सुरुवातीला अगोदर कुंकानं त्रिकोण किंवा स्वस्तिक जे आहे तर ते काढून घ्यायचं आहे. स्वस्तिक काढून घेतल्यानंतरनं किंवा जो त्रिकोण आहे तर तो काढून घेतल्यानंतरनं त्याच्यामध्ये आपल्याला अखंड तांदूळ जे आहेत तर ते ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती आपल्याला ही जी अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे तर ती ठेवायची आहे. अन्नपूर्णा देवीला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत आणि नंतर आपल्याला बघा 7 जे धान्य आहेत सप्तधान्य तर ते सप्तधान्य घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्ही बघा मूग किंवा इतर ज्वारी, बाजरी, मका ही जी धान्य आहे तर ती घेऊ शकता. पण त्यामध्ये आवर्जून आपल्याला जव म्हणजेच जवस किंवा ज्याला आपण बार्ली म्हणतो तर ते जवस घ्यायचे आहेत आणि सातू जे असतात तर ते सातू या 2 वस्तू ज्या आहेत आणि धने तर या 3 वस्तू तुम्हाला आवर्जून या सप्तधान्यामध्ये घ्यायच्या आहेत आणि हे सर्व एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सप्तधान्य जे आहे तर ते देवीच्या म्हणजे मस्तकावरती बघा आपल्याला अर्पण करायचं आहे. आता हे सप्तधान्य आपल्याला इतकं अर्पण करायचं आहे की ती देवीच्या खांद्यापर्यंत येईल. देवीची मूर्ती जी आहे तर ती संपूर्णपणे झाकली जाईल अशा पद्धतीनं आपल्याला हे सप्तधान्य अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना अन्नपूर्णा देवे नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि नंतरनं हे धान्य अर्पण करायचं आहे.
हे धान्य अर्पण करून झाल्यानंतरनं आपल्याला बघा ही जी मूर्ती आहे तर ते आपल्या स्वयंपाकघरामध्ये किचन ओट्यावरती जी ईशान्य कोपरा जो आहे तर त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्याला नेऊन ठेवायचे आहे आणि तिथे आपल्याला एक दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे. गॅस शेगडीची देखील आपल्याला या दिवशी आवर्जून न विसरता पूजा करायची आहे. त्यासोबतच बघा या दिवशी आपण आपल्या घरामध्ये पुरणपोळीचा गोडाधोडाचा नैवेद्य जो बनवत असतो तर तो आपल्याला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायचा आहे आणि दोन्ही हात जोडून आपल्याला प्रार्थना करायची आहे. माझ्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमी पडू देऊ नकोस, माझ्या घरामध्ये अखंड तुम्ही वास करावा अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे. ज्यावेळी अन्नपूर्णा देवी आपल्यावरती प्रसन्न असते त्यावेळी आपल्या घरात कधीही धनधान्याची किंवा संपत्तीची कमी पडत नाही आणि जे अन्नपूर्णा देवीचं स्थान असतं तर ते आपल्या स्वयंपाकघरामध्ये असतं, जिथे आपण अन्न शिजवतो. तर त्या ठिकाणी अन्नपूर्णा देवीची जी मूर्ती आहे तर ती ईशान्य कोपऱ्यामध्ये संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर तशीच ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, ही अन्नपूर्णा देवीची जी मूर्ती आहे सप्तधान्यामधील तर ती आपल्याला उचलून घ्यायची आहे आणि हे सप्तधान्य आपल्याला गाईला खाऊ घालायचे आहेत. आणि ही जी अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आहे तर ती आपण नित्यदेवपूजा करताना परत तिची पूजा व्यवस्थित करून आपल्याला तिची स्थापना परत अखंड तांदळामध्ये करायची आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला हा एकदम साधा सोपा उपाय या अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी म्हणजेच अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा आहे. यामुळे तुमच्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होईल, वर्षभर घरात धनधान्य संपत्तीची कमी पडणार नाही. माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.